हातोय कडक सडक पे कडक पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार। अमित नाईकच्या बॅट मधून चेंडू गेलाय सीमारेखा पार। आलाय आणखी एक षटकार। अंक 2 मार्गस्थ होते। बॅकफुटला जाऊन बराचसा वेळ मिळाला। बॅक टू बॅक पुन्हा आलाय षटकार। 1 डझन धावसंख्या पहिल्या 2 चेंडूवर आपल्या संघासाठी म्हणजे ताई पॅकर संघासाठी करंट जमा करताना नेस्तनाबूत करून ठेवले। थोडासा दडपणाखाली पहिल्या चेंडूवर होता त्याच्यामुळे अगदी आकुर्तप्यात। यावेळेला मात्र कैफच्या पहिल्या चेंडूवर चांगला कडा प्रहार पाहायला मिळालाय। चेंडू गेलाय सीमारेखा पार। कैफला मात्र सेफ शॉट मारण्यात आलाय षटकारासाठी। अमित नाईक इन फॉर्म। 6 धावसंख्या अर्धा डझन धावसंख्या मिळाली आणि काय मात्र खतरनाक फलंदाजी ताई पॅकरची। अजून फलंदाज बाकी आहे। मोठी स्टार कास्ट पार्टी आहे। प्रत्येक चेंडू फटका चांगला आहे। कनेक्शन चांगलं आहे। चेंडूची रेंज बघावी लागेल। उंची ही गाठली आहे। चेंडू गेलाय सीमारेखा पार। अमितच्या बॅट मधून आणखी एक स्पेशल षटकार। नेस्तनाबूत करून ठेवले गोलंदाजांना संपूर्णपणे। आपण जर बघितलं उमेश 11 साजू ऐसी फीलिंग दर्शाते हुए नजर आते हैं अक्सर खिलाड़ी, अक्सर टीमें। अगली गेंद ओ आवाज आई है बहुत ऊंची। गेंद गई मैदान के बाहर। बैट्समैन ऑन फायर। इरादे कर दिए हैं दूसरी गेंद में जाहिर। 6 रनों से की है टीम की नैया अपरंपार और षटकार पाएंगे अनिकेत सानप। ये लीजिए लकड़ बक्कम दे धनादन। दिल को लगेगा धक्का। टीम होगी अक्का बक्का जब बैट्समैन जड़ेगा ऐसा शानदार जानदार छक्का। विरोधात ताई पॅकर प्रभादेवी। फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय परंतु रन किती आहेत आपल्याला पाहायचं आहे यावेळेला। आणि हा बॉल सीमारेषा पार जाईल। 4 चौकार। चांगला मारला। बॉलच्या उसळीचा अंदाज घेतला मग बॅट फिरवली आहे त्यांनी। चौकार वसूल केलाय आणि धावसंख्या हे क्वालिटी क्रिकेट पाहायला प्रेक्षक देखील आलेत। वा याही वेळेला बिग हिट केलाय। फोर्स केलाय समोरच्या दिशेने आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार। षटकार। मनोजी काय म्हणाल? आपण बघितलं अमितला फलंदाजी करताना एवढा कॉन्फिडन्स होता कालपासून मात्र या मैदानामध्ये अगदी बॉलरकडे दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे। आता समोरच्या दिशेने खेळले चुकीला माफी नाहीये। ओव्हर पिच केला। पहिले 2 बॉल तुझे तर तिसरा बॉल माझा। याला म्हणतात फायनल। मजा येणार आहे। यासाठी आपण बघितलं क्रितेशचं जे कानामंत्र होतं ते फार उपयोगी पडलं होतं। अमित यापूर्वी बघ यावेळेला खेचून मारलाय आणि बॉलला शाळा दाखवली आहे महानगरपालिकेची। 4 चौकार। हेच महत्वाचं पाहायला मिळतं इकडे। याही वेळेला बॅकफुटला गेले जागा बनवली। थोडासा टप्प्याचा बॉल होता त्याच्यावर प्रहार केला। दोघेही सरळ झाले। एकाने 3 बॉल डॉट टाकले आणि एकाने 3 बॉल सीमारेषेच्या पलीकडे मारले। फक्त जे मारलेत त्याच्यावर मात्र तब्बल 16 रन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता मॅचला जिंकण्यासाठी